श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्रोते हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद भागवत या ग्रंथामधील दशक 6वा प्रारंभ करणार आहोत. दशक 6वा याचं नाव हे देवशोधन आहे. मागील काही व्हिडिओमध्ये आपण दशक 5 पर्यंत समर्थ रामदास स्वामी यांनी केलेले विवचन निरूपण श्रवण केले. याविषयीचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. तरी सर्वांनी या श्रवण सेवेचा लाभ अवश्य घ्यावा. या व्हिडिओमध्ये आपण देवशोधन दशक 6वा यास प्रारंभ करत असून समर्थ रामदास स्वामी सांगतात की या दशकामध्ये तत्वज्ञानातील काही महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तरे दिलेली आहेत. श्री समर्थ संपूर्णपणे अद्वैतवादी तत्वज्ञानी आहेत. पुनः पुनः त्यांचे सांगणे असे आहे की आपल्या देहासकट हे सारे दृश्य विश्व सतत पालटते, म्हणूनच ते सर्वस्वी खरे नव्हे. त्याच्या मागे कधी न पालटणारी व सर्वस्वी खरी अशी एक सद्वस्तू आहे. स्वतः अचल राहून ती या चल विश्वाला आधार देते. ती ज्ञानमय व आनंदमय आहे, म्हणून तिचा साक्षात्कार झाला की संपूर्ण समाधान मिळते. माया नावाची सद्वस्तू एक मोठी विलक्षण शक्ती आहे. तिच्यामुळे या दृश्याचा देखावा दिसतो व अज्ञानामुळे जीव अत्यंत गुरफटतो. स्वरूपतः मिथ्या असलेले दृश्य इंद्रियांना प्रत्यक्ष दिसते हे खरे, पण ते सर्वस्वी सत्य वाटणे हे अज्ञानाचे लक्षण आहे. स्वस्वरूपाच्या आड येणारे दृश्याचे जंजाळ विरळ करण्यास जीवाचे अज्ञान कमी करणे याशिवाय अन्य उपाय नाहीच. विवेकाने दृश्याचा शोध घेऊ लागले म्हणजे दृश्य हे विनाशी तत्वांचा तात्पुरता डोलारा आहे हे पटते. मग सहजच जीव देहाच्या अहंकाराला बाजूला सारतो आणि उरलेल्या निर्गुण आत्मस्वरूपाशी समरस होतो. या अनुभवास आत्मज्ञान असे म्हणतात. जोपर्यंत मी देह आहे अशी भावना असते तोपर्यंत दृश्य खरे वाटते. म्हणूनच आत्मनात्म विवेक आणि सगुण उपासना या दोन चाकांवर जर साधनेचा रथ नीट चालवला तर अनात्म दृश्यांचे निरसन होत जाते. अज्ञानाचे झाकण पातळ बनत जाते आणि अखेर आत्मदर्शन घडते. म्हणूनच जागोजागी श्री समर्थ रामदास स्वामी समर्थ विवेक व उपासना यांच्यावरती भर देतात. बुद्धीने विवेक करावा व श्रद्धेने उपासना करावी आणि स्वस्वरूपाशी तन्मय होऊन जावे अशी समर्थ रामदास स्वामी यांची शिकवण आहे. श्रोते हो, तुम्हाला जर आपल्या श्रवणामृत या चॅनलवरील व्हिडिओ श्रवण करायला आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. चला तर मग श्रवण करूयात दशक 6वा मधील समास पहिला देवशोधन. समर्थ रामदास स्वामी सांगतात की आत्मज्ञानी सिद्ध पुरुष हा श्री समर्थांचा उत्तम पुरुष होय. खऱ्या देवाच्या ज्ञानाने त्यास अत्यंत समाधान लाभते. आत्मस्वरूप हाच खरा देव. त्याचा शोध घेऊन त्यास प्रत्यक्ष पाहणे हे माणसाचे प्रथम कर्तव्य आहे. तो शोध कसा करावा हे शिकवण्यासाठी आत्मज्ञानी पुरुषाचा अनुग्रह घ्यावा. अनु आणि ग्रह म्हणजे कृपा करणे व स्वीकार करणे, आश्रय व आधार देणे. ज्याचा आपण अनुग्रह घेतो त्यास आपण आपले सद्गुरुपद देतो आणि तो आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारतो. स्वस्वरूपाचा मार्ग अंतरीचा व सूक्ष्म आहे. तेथे स्वानुभवीच मार्गदर्शक हवा. सद्गुरू आपला मार्गदर्शक बनतो व गुणदोषासकट आपला स्वीकार करतो आणि आपण साधन करत असता सदैव आपल्या पाठीशी उभा राहतो. अनुग्रह म्हणजे एक प्रकारचा शक्तिपातच असतो. अनुग्रहित शिष्य कोठेही असला तरी सद्गुरूमधून निघालेला कृपाशक्तीचा सूक्ष्म प्रवाह त्याच्यापर्यंत पोहोचवतो. त्याच्या भोवती रक्षण वलय करून साधनामध्ये त्याला सारखी मदत करतो. सामान्य जीव हा अल्प असतो. त्याची शक्ती व साधना अल्पच असतात. केवळ स्वप्रयत्नाने सूक्ष्माच्या वरच्या पातळीवरती जाणे जीवाला अशक्य नसले तरी दुर्घट असते. तेथे ब्रह्मज्ञानी सद्गुरू आपली शक्ती साधनी जीवाला देतात व त्यास वर उचलतात. दृश्याच्या या कक्षेतून सूक्ष्माच्या साम्राज्यात नेतात. त्यामुळे जीवाचा अहंकार हा क्षीण होतो आणि साधना त्वरित फलद्रूप होते. चला तर मग ओवी स्वरूपामध्ये श्रवण करूयात देवशोधन. जय जय रघुवीर समर्थ
श्रीराम समर्थ. श्रीराम. चित्त सुचित करावे, बोलिले ते जीवी धरावे, सावध होऊन बैसावे, निमिष एक. श्रीराम. कोणी एके ग्रामी अथवा देसी, राहणे आहे आपणासी, न भेटता तेथिल्या प्रभूसी, सौख्य कैचे. श्रीराम. म्हणून ज्यास जेथे राहणे, तेथे त्या प्रभूची भेटी घेणे, म्हणजे होय श्लाघ्यवाणे सर्व काही. श्रीराम. प्रभूची भेटी न घेता तेथे कैची मान्यता, आपुले महत्व जाता वेळ नाही. श्रीराम. म्हणून राया पासोनी रंक, कोणी एक तरी नायक, त्यास भेटणे हा विवेक, विवेकी जाणती. श्रीराम. त्यास न भेटता त्यांचे नगरी, राहता धरतील बेगारी, तेथे न करिता चोरी अंगी लागे. श्रीराम. या कारणे जो शहाणा, तेने प्रभूसी भेटावे जाना, ऐसे न करिता दैन्यवाणा, संसार त्याचा. श्रीराम. ग्रामी थोर ग्रामाधिपती, त्याहुनी थोर देशाधिपती, देशाधिपतीहून नृपती थोर जाणावा. श्रीराम. राष्ट्रांचा प्रभू तो राजा, बहुराष्ट्र तो महाराजा, महाराजांचाही राजा तो चक्रवर्ती. श्रीराम. एक नरपती, एक गजपती, एक हयपती, एक भूपती, सकळांमध्ये चक्रवर्ती थोर राजा. श्रीराम. असो ऐसी या समजता, एक ब्रह्मा निर्माण करता, त्या ब्रह्मयासही निर्मिता कोण आहे. श्रीराम. ब्रह्मा विष्णू आणि हर, त्यांची निर्मिता तोची थोर, तो ओळखावा परमेश्वर नाना येतने. श्रीराम. तो देव ठाई पडेना, तरी येमयातना चुकेना, ब्रह्मांड नायका रोजचो जवेना, हे बरे नव्हे. श्रीराम. जेने संसारी घातले, आवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्यासी नाही ओळखिले तोची पतित. श्रीराम. म्हणून देव ओळखावा, जन्म सार्थकची करावा, न कळे तरी सत्संग धरावा, म्हणजे कळे. श्रीराम. जो जाणेल भगवंत, तया नाव बोलिजे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. श्रीराम. चळेना ढळेना देव, ऐसा ज्याचा अंतर्भाव, तोची जाणीजे महानुभाव, संत साधू. श्रीराम. जो जनामध्ये वागे, परिजना वेगळी गोष्टी सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे, तोची साधू. श्रीराम. जाणीजे परमात्मा निर्गुण, त्यासीच म्हणावे ज्ञान, त्या वेगळे ते अज्ञान सर्व काही. श्रीराम. पोट भराव्या कारणे, नाना विद्या अभ्यास करणे, त्यासी ज्ञान म्हणती परे, तेने सार्थक नव्हे. श्रीराम. देव ओळखावा एक, तेची ज्ञान ते सार्थक, एर अवघेची निरार्थक पोट विद्या. श्रीराम. जन्मवरी पोट भरिले, देहाचे संरक्षण केले, पुढे अवघेची व्यर्थ गेले अंतकाळी. श्रीराम. एवं पोट भराव्याची विद्या, तैसी म्हणू नये सद्विद्या, सर्व व्यापक वस्तू सध्या, पाविजे ते ज्ञान. श्रीराम. ऐसे जयापासी ज्ञान, तोची जाणावा सज्जन, तयापासी समाधान पोसिले पाहिजे. श्रीराम. अज्ञानास भेटता अज्ञान, तेथे कैचे सापडेल ज्ञान, करंट्यास करंट्याचे दर्शन, होता भाग्य कैचे. श्रीराम. रोग्यापासी रोगी गेला, तेथे कैचे आरोग्य त्याला, निर्बळापासी निर्बळाला पाटी कैची. श्रीराम. पिशाच्यापासी पिशाच गेले, तेथे कोण सार्थक झाले, उन्मत्तास उन्मत्त भेटले, त्यास उमजवी कवणू. श्रीराम. भिकाऱ्यापाशी मागता भिक्षा, दीक्षाहीनापासी दीक्षा, उजेड पाहता कृष्ण पक्षा, पाविजे कैचा. श्रीराम. अबद्धापासी गेला अबद्ध, तो कैसेनी होईल सुबद्ध, बद्धास भेटता बद्ध सिद्ध नव्हे. श्रीराम. देहापासी गेला देही, तो कैसेनी होईल विदेही, म्हणून ज्ञाता वाचून नाही ज्ञान मार्ग. श्रीराम. या कारणे ज्ञाता पहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, सारासार विचारे जीवा, मोक्ष प्राप्ती. श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे देवशोधन नाम समास पहिला समाप्त. श्रीराम समर्थ. श्रीराम.